हॅलो गाईज, वेलकम इन टू तन्वीज ब्लॉग. आज आम्ही चाललो आहे नाशिकला, नाशिकची पंचवटी बघायला. लेट्स गो. ही आहे नाशिकची गोदावरी नदी. तिच्या साईडला आहे गाडीची पार्किंग. मग आम्ही तर गाडी वगैरे पार्क केली आणि इथं थोडंफार फिरून मग जाऊयात पुढे. हॅलो, चलो. गोदावरी नदी बघून झाली आहे आणि आता आम्ही इथनं जात आहे कपालेश्वर मंदिरला. आणि हे आम्ही इथं आलो आहे कपालेश्वर मंदिरकडे. आणि ह्या पायऱ्या चढून आम्हाला जायचं आहे वरती. चला चला, फायनली वरती पोहोचलो आहे आणि आता दर्शन घेऊयात. पंचवटीचे दर्शन करण्यासाठी आता आम्ही इथे एक ऑटो करत आहे, जे की ते आम्हाला सगळ्या ठिकाणी येऊन जाईल आणि त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशनसुद्धा देईल. हे इथं आलो आम्ही सीता गुफाकडे आणि हे काका आम्हाला देत होते सगळी इन्फॉर्मेशन. रामाशी इथे युद्ध करायला आले, सीतेला इथं ठेवलं. त्या टायमाला इथं पूर्ण जंगल होतं. त्या जंगलात तिथे ठेवले माहिती करण्यासाठी पोलिसांनी म्हणून हे 5 झाडं लावले राहणार म्हणून याला पंचवटी म्हणतात, सीता गुफा म्हणतात. पहिले इथं गुप्त जायचं, समोर नंतर झेंडा लावलेला गेला. आता आम्ही एंट्री करतोय सीता गुफेत. सीता गुफाचे दर्शन झाले आणि आता आम्ही आलो आहे काळाराम मंदिरचे दर्शन घ्यायला. सो इथे दर्शन वगैरे घेऊ, काही क्लिक्स करू अँड नेक्स्ट लोकेशनवर जाऊयात. ही ती प्लेस आहे जिथे रावणने सीतामातेचे हरण केले होते. म्हणून दंडक पण नाक कापून ती गोदावरी आता मी या ठिकाणी आले जिथे लक्ष्मणने सुरपंगीची नाक कट केली होती. सो चला बघूयात. आधी गणपतीचे दर्शन घेऊयात अँड देन नंतर बघूयात. त्यांनी स्टॅच्यू वगैरे सुद्धा बनवलेले आहेत. दिसतं गोल, त्याच्या पाठीमागे संगम आणि त्याच्या खाली ब्रह्मा विष्णू महेश 3 कुंड आहे. त्याला पाप पुण्याचे कुंड म्हणतात. सुरखानाचं नाक आपलं खरी जागा तिथे खाली आहे. पावसाळ्यात तिथे पूर्ण पाणी भरलं जातं म्हणून ते वरती बनवून ठेवतात. आणि या झाडाखाली रामाची कर्णाकृती आलो.
समजून घ्या. म्हणजे सर्व धर्म मंदिर बघा, मग या झोपडी जाऊन बरं. देन आम्ही इथे दर्शन घेतले. श्रीराम जेव्हा वनवासला आलते तेव्हा त्यांनी इथे स्टे केला होता फर्स्ट टाइम. देन आम्ही नंतर गेलो गोराराम मंदिरकडे दर्शन घ्यायला आणि देन तिथनं गेलो आम्ही नारायण मंदिर. 12 वर्षात एकदा कुंभमेळा होतो नाशिकमध्ये. सगळे साधू संत येथे राहतात. एकूण रामचंद्रावर जातात 40 स्थानाला, म्हणून याला कुंभमेळा मंदिर. हा लक्ष्मीनारायणचं मंदिर जिथे आम्ही शेवटचे दर्शन घेतले. सो अशी होती ही नाशिकची पंचवटी, जिथे आमचे चांगले दर्शन पण झाले आणि फिरणं पण झालं. सो आता आम्ही इथून चाललो आहे पुणेला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.